मी आयुष्यात कधी एवढं फास्ट नाही आलो. ठीक आहे रे, रोजच आहे. थँक्यू. थँक्यू तर मी तुला बोललं पाहिजे आज जे केलंस त्यासाठी. चल मी जातो, बघतोय काय करता. बाय. दादा अहो माझी फॅमिली येणार होती ना. तुम्ही कोण? आशुतोष देसाई का? हो. तुमच्या घरच्यांनी तुमची खूप वाट पाहिली. कुठे आहेत ते? सर्व निघून गेले. हे सगळं शिवामुळे झालंय ना. मी तिकडे गेलो असतो आणि ना हे सगळं घडलं असतं. आता भाऊ आणि आई तर चिडलेच असतील, पण दिव्या, तिला किती वाईट वाटलं असेल. काय रे, काय झालं? काय होणार, ते सगळे निघून गेले. पूजा केली त्यांनी, माझ्यावर नाराज झाले मी आलो नाही म्हणून. वाट बघितली माझी आणि निघून गेले. सगळं तुझ्यामुळे झालंय. अरे सॉरी, खरंच म्हणजे मला माहित नव्हतं एवढं सगळं होईल. आणि ती सिच्युएशन पण अशी होती, तर मला कळलं नाही तेव्हा कोणाला फोन करायचा. तू आपलाय म्हणून तुला केलं. सिच्युएशनला नाहीच बोलत आहे शिवा. सिच्युएशन जी होती ती सिरियसच होती. आपण त्या आजींसाठी केलं ते चांगलंच होतं, पण तुम्हाला जे रॅन्डम फोन करतेस ना असे, त्या दिवशी सुद्धा तू त्या ब्लड डोनेशनसाठी मला फोन केलास. अरे मी मुद्दाम नाही केलं, खरंच मला माहित नव्हतं. आणि बरं खरंच सांगते, आय एम सॉरी. आता सॉरी बोलून काय होणार आहे? मी तुला बोललो होतो की माझ्या घरी कार्यक्रम आहे आणि मी आईला प्रॉमिस केलं होतं की मी इथे येईन. मी आलो नाही, मग ती आता नाराज झाली असणार. उतर. का? बाईकवरून उतर. अरे पण काय झालं? उतर. बर का? बस. अरे पण बस. काय काय? आईला जे प्रॉमिस केलं होतं की वेळेत येईन, ते पूर्ण करू शकलो नाही. आता आजींना जे प्रॉमिस केलं होतं ते तरी पूर्ण करूया. चल त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जाऊया. मला कळत नाहीये मी आज जे केलं ते चुकीचं होतं का नव्हतं. मी तुझी माफी पण मागितली, पण आशू तुला थँक्यू बोलावं असं वाटतंय. आज तू जे केलंस ना ते अजिबात सोपं नव्हतं. तू तुझ्या फॅमिलीच्या वर मला निवडून एका अनोळखी बाईला मदत केलीस. तू खरंच खूप चांगला आहेस यार. पण एक गोष्ट आहे की मला हे सगळं बघून फक्त चांगलं नाही वाटत आहे, तर अजून काहीतरी वाटतंय. पण मला नेमकं कळत नाहीये की काय, कसं, असं का वाटतंय मला. काय होतंय? आजवर तिच्यामुळे इथं असणाऱ्या सगळ्यांचं भलं झालंय आणि आज तुम्ही इथं येऊन तिचं भलं केलंय. खूप खूप आभार तुमचे. काकू, पाणी. माझा विश्वासच बसत नाहीये. असं कसं वागू शकतो हा आशू?
मी जाताना त्याला बजावलं होतं, तरीही तो आला नाही. आता येऊ दे एकदा, एक शब्दही ऐकून घेणार नाहीये मी त्याचा. आशू, शू, अरे काय कपडे घातलेस तू? काय झालं? कुठे होतास तू? काय विचारते मी, कुठे होतास तू? मी तुला जाताना बजावलं होतं की तुझं तिथे असणं गरजेचं आहे म्हणून. बोल ना, हे सगळं आता कधी सिरियसली घेणार आहेस तू आशू? आई, लग्न ठरलंय तुझं, जबाबदाऱ्या आता घ्यायला हव्यात तुला. काहीच का बोलत नाहीयेस? काय विचारते मी? आशू, तू आज जे वागलायस ना ते खरंच खूप चुकीचं वागलायस. काका मी बोलू? काय बोलणार आहेस? अजून काय कारण देणार आहेस का आता? एक मिनिट सीता, बोलू दे त्याला. हा बोल रे, काय म्हणतोस? भाऊ, मी अशा ठिकाणी अडकलो होतो जिथून मला निघता येत नव्हतं. मी का अंतिम संस्काराला गेलो होतो. काय? असं झालं सगळं. आशू, तुला एवढं कळत नाही की आता आपलं लग्न ठरलंय, पूजा आहे, हे सगळं सोडून तू एका अनोळखी माणसाच्या अंत्यविधीला गेला होतास? त्यांचे नातेवाईक नव्हते का कोणी? आई, नव्हते ना नातेवाईक, कोणीच नव्हतं तिला, म्हणूनच गेलो होतो ना. ठीक आहे, मग अशा वेळी दुसऱ्या कोणाला तरी त्यांच्या मदतीला नसतं का पाठवता आलं? आणि तुला पूजेला हजर राहता आलं नसतं का? स्वतःच्या लग्नाच्या कार्यक्रमात हजर न राहता बाहेरच्या कुठल्या तरी कार्यामध्ये तू जाणं, त्याला महत्व देणं, हे मला अजिबात पटलेलं नाहीये. एक मिनिट सीता, एक मिनिट, शांत हो. बस सीता, तिला पाणी दे. सीता, शांत हो. स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आज आशू जे वागला ते चुकलंच आहे, हे आमच्या सगळ्यांचं मत आहे. पण आधी आपण समजून तर घेऊया. तो काय म्हणतोय ते ऐकून तर घेऊया आपण. हं? आशू, ये रे. आई, आय एम रिअली सॉरी मी नाही आलो तिथे. मी ज्या आजींकडे आज गेलो होतो ना. हॅलो आजी, कशा आहात? आय मीन कशी आहेस? मी आलोय, तुझा नातू. मला एक वचन देशील? काय काय? हो, देईन की. मी मेल्यानंतर माझे अंत्यसंस्कार फक्त तू करशील. म्हणून मला जावं लागलं आई. हो का? पण तू केलेल्या मदतीमुळे तू तुझ्याच लग्नाची आहुती द्यायची तयारी केली आहेस. नाही म्हणजे हा अपशकुनच आहे. आई, अगं तुला कळतंय का? हे लग्न आपल्या घरासाठी अजिबात चांगलं नाहीये. बस. शांत राहा. आशूचं काहीही चुकलेलं नाहीये. सीता, अगं उलट त्यानं एका गरजूला मदतच केली आहे. त्यानं केलेल्या अंत्यसंस्कारामुळे एका जीवाला मुक्ती मिळणार आहे. आणि अंत्यसंस्कार करणं हे पुण्याचंच काम आहे. आपण त्याला समजून घेतलं पाहिजे.
त्याने जे केलं ते बरोबर असलं तरी स्वतःच्या लग्नाच्या कार्यक्रमात हजर नसणं हे मला पटलेलं नाही. माझ्या दृष्टीने ते चुकीचंच आहे. अरे सायलेन्सर, ती गाडी आलीच नव्हती आपल्या गॅरेज मध्ये, मी सांगतोय ना. अरे बाबा आली होती, मी एकट्याने रिपेअर केलेली. हसायला काय आलं? हे थांबा थांबा, ते बघ तिला काय झालं? पिंट्या शेटनी गॅरेज गहाण ठेवलं, त्याच्या पैशावरून काही बोलला नसेल ना हिला. नाही रे, काहीतरी घरी झालं असेल. त्यापेक्षा आपण जाऊनच विचारू ना. चल. शिवा, काय झालं? नाही काही नाही. अशी सॅड कायस? काही नाही, ते माझ्यामुळे छकुल्याला त्याच्या घरच्या कार्यक्रमाला नाही जाता आलं. त्याच्या घरचे पण नाराज झाले त्याच्यावर. उगाच बोलवलं का त्याला? अजिबात नाही हा. उलट छकुला आला म्हणून आजीची शेवटची इच्छा पूर्ण तरी झाली. हा, नाही पण त्याला त्रास झालाच ना. माझ्यामुळे का सहन करावं त्याने? शिवाय येडी आहे का ग तू? तू त्या छकुल्याला आज बोलवलं ना म्हणून शांता आजीला त्याच्या नातवाला भेटण्याचं सुख मिळालं. हा, आणि ते छकुला सोडून अजून कोणी त्यांना सुख दिलं नसतं. नाहीतर काय, तो एका अनोळखी व्यक्तीसाठी जर तो एवढं करू शकतो तर त्याच्या जवळच्या व्यक्तीसाठी तो काही करेल. भाई एक नंबर आहे रे छकुला, तू उगाच सॅड होऊन बसतेस. त्यांनी जे केलं ना ते खूप भारी केलं. अरे पण मला वाटतं की मी त्याची माफी मागायला हवी. माझ्यामुळे उगाच त्याला सहन करावं लागलं. हे बघ शिवा, तू जास्त विचार करू नको ग. आणि तसं पण तुला कुठे माहित होतं की त्याचं घरी काहीतरी काम आहे? तो मला बोलला होता की मला नाही जमणार यायला. हा, पर तेरे पास दूसरा कोई ऑप्शन था क्या शिवा? हे बघ, तुला जर इतकंच वाईट वाटत असेल ना तर एक दिवस त्याला भेट आणि त्याला विचार कसं वाटलं ते. हो तर सॉरी सुद्धा बोल. काय रे? हा, ठीक आहे, बघते मी काय करायचं. ऐक ना वहिनी, आशूने जे केलंय ते पुण्याचंच काम आहे का? म्हणजे आज त्याच्यामुळे कुठल्या तरी एका अनोळखी व्यक्तीला मुक्ती मिळाली. ही पुण्याची गोष्ट नाही आहे का? सांग बघू. त्याने पुण्याचं काम करू नये असं माझं म्हणणंच नाहीये, पण त्याने घरात सुद्धा लक्ष द्यावं ही माझी इच्छा आहे. सीता, तू उगाच चिडचिड करतेस. तुम्हाला चिडचिड वाटेल पण हे गरजेचं आहे. अगं पण असं काय करतेस? तो काय म्हणतो ते ऐकून घेऊया, आपण त्याला समजून घेऊया. त्याने दिव्याला समजून घेतलं. तिचा चेहरा किती पडला होता हे बघायला तू तिथे नव्हतास आशू. यासाठी मी तुला कधीही माफ करू शकत नाही. आई 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 आशू, तुझं काही चुकलं नाहीये. परिस्थितीच तशी होती, त्यामुळे तू येऊ शकला नाहीस. मी समजू शकतो. अंघोळ करून घे. आशू, मी समजू शकते तुला. म्हणजे हे सगळे जरी म्हणत असले की तू चुकीचा आहेस, पण तू चुकीचा नाही आहेस. अरे
तू आज खूप मोठं काम केलंयस अँड आय एम सुपर प्राऊड ऑफ यू. तुझी आई तुझ्याशी जसं वागते तसं मी तुझ्याशी अजिबात वागणार नाही, कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे. आशू, आशू, अरे मी बोलतेय ना काहीतरी. सीता, अगं एसी का नाही लावलास तू? हा, शांत वाटेल ना तुला. इतका साधा विषय नाहीये. तुम्ही असं कसं आशूला माफ करू शकता? अत्यंत चुकीचा वागलाय तू. मला वाटलं तुम्ही तरी बोलाल, पण नाही, तुम्ही त्याचीच बाजू घेतली अख्खा वेळ. सीता, सीता एक काम कर बरं, डोळे मीट. मी तुमच्याशी बोलते आणि तुमचं काय भलतंच हे. बस इथे बस, ये बस, शांतपणे डोळे मीट. सीता, मला माहिती आहे की तुला खूप राग आला किंवा एखाद्या गोष्टीचा खूप त्रास झाला ना तर तुझं डोकं दुखतं. मी डोकं चेपून देतो, तुला शांत वाटेल. ऐक माझं. ऐका ना, ऐका. अरे ऐक. तिकडे बसा तुम्ही. नाही, मला ह्या आधी आशूचा एवढा राग कधीच आला नाहीये. मुळात तो ह्या आधी असं कधी वागला सुद्धा नाही. पण आज तो जे वागला ना ते अत्यंत चुकीचं होतं. आपण सगळे त्याची वाट बघत होतो. दिव्या त्याची वाट बघत होती. काय वाटलं असेल तिला? आणि हा नेमका उशिरा आला. काय म्हणावं या वागण्याला? सीता, मला तुझं म्हणणं पटतंय, पण आज ना मला एक वेगळीच गोष्ट आठवते आशू बद्दलची. आपला आशू लहान होता, शाळेत जायचा आणि त्याला शाळेत सोडायला आणि घरी आणायला आपण गाडी पाठवायचो. नंतर आशू मोठा झाला, त्याचे मित्र झाले आणि एक दिवशी तो येऊन सांगायला लागला की मी आता शाळेत सायकलवर जाणार आहे. तो आणि त्याचा मित्र दोघेही आपापल्या सायकलवरून शाळेत जायचे. एक दिवशी आशू घरी आला शाळेतनं, तो घाबरलेला होता. तो त्याचा चेहरा पाहून त्याला विचारलंस की काय झालं, का घाबरलायस? आशू म्हणाला की माझा मित्र आता शाळेतून येत असताना सायकलवरनं पडला. तू त्याला काळजीने विचारलंस की मग अरे त्याला खूप लागलं का? तर आशू म्हणाला नाही, तो पडला आणि मी घाबरलो आणि मी सरळ घरी आलो. त्यावर सीता, तू त्याच्यावर चिडली होतीस. तू त्याला म्हणालीस तुझ्या मित्राला जेव्हा तुझी गरज होती तेव्हा तू त्याला तिथेच सोडून घरी निघून आलास. तू त्याला खूप समजावून सांगितलंस. तू त्याला जे समजावून सांगितलंस ना त्याप्रमाणेच तो आज वागलाय. तुझी शिकवण वाया नाही गेली सीता. आशूमुळे त्या आजींना आज मुक्ती मिळाली आहे. काय चुकीचं वागला तो? मुळात अशा कामात त्याने पुढाकार का घ्यायचा? अगं काय वाईट केलंय त्यांनी? आधीचे लोक शास्त्राला धरून जे सांगत असतील ते बरोबरही असेल, पण त्यांनी हे काम खूप चांगल्या हेतूने केलंय आणि चांगल्या हेतूने केलेल्या कामाचे परिणाम कधीच वाईट होत नाहीत. आणि मुळात अंत्यसंस्कार करणं हे काही वाईट नाहीच आहे. तुम्ही मला कितीही समजावलं ना तरी माझा राग काही कमी होणार नाही. हे असं आहे बघ तुझं. सहसा रागावत नाहीस, पण एकदा रागावलीस की जमदग्नी. त्याला कळायला हवं आपण कशाला महत्व द्यायचं आणि कशाला नाही. तुझाच मुलगा आहे तो.
स्वतःच्या स्वार्थापेक्षा इतरांना मदत करणं हे त्याच्यासाठी जास्त महत्वाचं आहे. आणि आणखीन एक गोष्ट, आणि या सगळ्यातनं काही अपशकून होईल हे डोक्यात काढून टाक. मला बरं वाटतंय आता. नक्की सीता.